याचे कारण काय? याचं कारण आहे खूप सारे याचे जे सेन्सर्स आहे तर हा आहे अल्ट्रासॉनिक सेन्सर. अल्ट्रासॉनिक सेन्सरचं काम काय? अल्ट्रासॉनिक सेन्सरला 2 डोळे राहतात. जर का म्हणजे एक डोळा त्याचा एक डोळा कामी येतो, एक डोळा साऊंड इनव्हिजिबल साऊंड इफेक्ट थ्रो करतो. जेव्हा तो पुढच्या ऑब्स्ट्रॅकलला म्हणजे अडथळ्याला धडकून परत येतो तेव्हा जो दुसरा डोळा राहतो तो त्याला किती वेगाने आला, किती मीटर दूर आहे ते कॅल्क्युलेशन्स करून तो आर्डिनो उनोला अल्ट्रासाऊंड वापरला आहे का? अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर केला याच्यात. आणि प्रकाश कुठला आहे? लेझर प्रकाश आहे का? नाही, ऑटोमॅटिकली म्हणजे ॲनिमल्स मधून एक्झाम्पल जसे की बॅट्स, त्यांना कसं अंधाराचं दिसत नाही तर ते इनव्हिजिबल साऊंड थ्रो करतात. तसंच या सेन्सर्सचं पण काम की ऑटोमॅटिकली एक इनव्हिजिबल साऊंड थ्रो करतं आणि दुसरं त्याला डिटेक्ट करून किती मीटर्स दूर आहे ते कसं सगळं कॅल्क्युलेशन करून हा सेन्सर आर्डिनो उनोला मेसेज पाठवतो. आर्डिनो उनो म्हणजे काय? आर्डिनो म्हणजे या पूर्ण प्रोजेक्टचा हेड. आर्डिनो उनोला सगळे सेन्सर्स वायर कनेक्शन्स कनेक्टेड असतात. तर आर्डिनो उनो काय करतो? मोटर ड्रायव्हरला मेसेज पाठवतो. मोटर ड्रायव्हर म्हणजे काय? मोटर ड्रायव्हर म्हणजे ज्याच्या कंट्रोलमध्ये सगळे चाकं राहतात त्याला मोटर ड्रायव्हर म्हणतात. तर आर्डिनो उनोने जेव्हा मोटर ड्रायव्हरला मेसेज पाठवलेला असतो तेव्हा मोटर ड्रायव्हर टायर्सला म्हणजे मोटर्सला ऑटोमॅटिकली मेसेज पाठवतो. मोटर ऑटोमॅटिकली फिरता. पण लाईन कसं काय डिटेक्ट करतो? याच्यासाठी तर लाईन पण लागेल ना. तर लाईन डिटेक्ट करण्यासाठी ह्या सेन्सर्स कामी येतात. तर याच्यामध्ये कॉमन कलर कोणता आहे? व्हाईट कलर. त्याच्यामध्ये ब्लॅकेस्ट जो पण आहे डार्केस्ट कलर त्याला ऑटोमॅटिकली हा प्रोजेक्ट ऑटोमॅटिकली फॉलो करतो आणि मार्गामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ऑब्जेक्ट्सला तो ऑटोमॅटिकली डिटेक्ट करतो आणि जागेवरून वळतो.